नमस्कार. आज मी तुम्हाला विष्णू सहस्रनामाबद्दल जे श्रद्धापूर्वक वाचतात, ऐकतात, त्यांना आहे त्याच्यातलं एक मी तुम्हाला सांगते. तर त्याचं असं आहे, की एक गरीब ब्राह्मण रोज विष्णू सहस्रनाम वाचायचा आणि त्याच्या घरात चमत्कार घडू लागले. त्रिवेणी घाटाचा दरिद्री ब्राह्मण. प्रयागराजाच्या त्रिवेणी घाटापासून 2 कोसावर काशीपूर गाव वसले होते. तिथेच राहायचा शास्त्री केशव मिश्र, वय 35 वर्षे. धोतर फाटलेले, पायात तुटकी चप्पल, पण कपाळावर चंदनाचा त्रिपुंड आणि डोळ्यात विचित्र शांतता. केशवाकडे ना शेत होते ना दुकान. वडिलांनी सोडलेले एक मोडकळीस आलेले घर, 2 गायी आणि एक जुनी ताडपत्राची पोथी. विष्णू सहस्रनाम. पत्नी शारदा आणि 2 मुले, 8 वर्षाचा माधव आणि 5 वर्षाची गौरी. घरात धान्याच्या नावावर अनेकदा फक्त मुठभर तांदूळ. केशव गावात पूजापाठ करून जे 10-20 रुपये मिळायचे त्यावर चूल पेटायची. अनेकदा तर फक्त गंगाजल आणि तुळशीच्या पानावर दिवस निघून जायचा. गावकरी म्हणायचे, पंडितजी इतके शिकलेले आहात, शहरात जा, कथा करा, पैसा कमवा, इथे उपाशी मरत आहात. केशव हसून म्हणायचे, लक्ष्मी चंचल आहे बहीण, पण नारायण अचल आहे. जो नारायणाला धरतो त्याला लक्ष्मी स्वतः शोधत येते. त्याचा नियम अटळ होता. सकाळी 4 वाजता गंगा स्नान, मग पिंपळाखाली बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ. 1000 नावे, एकही दिवस खंड नाही. 12 वर्षे सतत. पाऊस असो, ताप असो, घरात अन्न नसो, पाठ थांबायचा नाही. पहिला चमत्कार. तुटक्या हंडीत खीर. गोष्ट सुरू झाली माघ महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत. 3 दिवस घरात एक दाणाही नव्हता. गौरी तापाने फणफणत होती. शारदाने रडत म्हटले, स्वामी, मुलीला आज औषध नाही, किमान एक चमचा दूध तरी मिळू दे. केशवाकडे उत्तर नव्हते. तो रोजच्या सारखा पिंपळाखाली गेला. शरीर थरथरत होते, पण ओठांवर तेच शब्द, विश्वम विष्णू षटकारो भूतभव्य भवत प्रभू. पाठ पूर्ण करून घरी परतला तर पाहतो अंगणात त्याच्या दोन्ही गायी उभ्या आहेत. गायी तर 6 महिन्यांपासून दूध देत नव्हत्या, सुकून गेल्या होत्या, पण आज त्यांचे कासे भरलेले होते. शारदा थक्क झाली. तिने दूध काढले, पूर्ण 5 शेर. चूल पेटवली. घरात ना तांदूळ होता ना साखर. शारदा म्हणाली, देवाचे नाव घेऊन तुटकी हंडीत चढवते. तिने हंडीत फक्त गंगाजल टाकले. 10 मिनिटांनी झाकण उघडले तर हंडीमध्ये केशरी खीर भरली होती. सुकामेवा वेलचीच्या सुगंधाने घर दरवळले. गौरीने 2 चमचे खाल्ले आणि तिचा ताप उतरला. उरलेल्या खिरीवर संपूर्ण कुटुंब 3 दिवस जेवले, पण हंडी रिकामी झाली नाही. गावात बातमी पसरली, केशव पंडिताच्या घरी अन्नपूर्णा स्वतः खीर करून गेली. दुसरा चमत्कार. सुकलेली विहीर आणि सोन्याचा मोहरा. ज्येष्ठ महिना, गावात दुष्काळ. काशीपूरची 100 वर्षे जुनी विहीरही आटली. लोक 5 कोसावरून पाणी आणायचे. केशवाचे घर सगळ्यात खाली होते, पण त्यांच्या अंगणातील छोटीशी विहीरही वाळूकत होती. एक दिवस पाठानंतर केशवाने विहीर डोकावले आणि म्हणाले, अमृतांशु उद्भवे भानू शशबिंदू सुरेश्वरा. विष्णू सहस्रनामाचा 89वा श्लोक. तेव्हाच विहिरीच्या आतून गुळगुळ आवाज आला. स्वच्छ गोड थंड पाणी आपोआप वर येऊ लागले. 10 मिनिटात विहीर काठोकाठ भरली आणि पाणी इतके गोड की जणू गंगाजलात मध विरघळला असावा. गावकरी बादल्या घेऊन धावले. ज्यानेही पाणी प्यायले त्याचा पोटदुखी, ताप, त्वचारोग बरा झाला. त्याच रात्री केशवाला स्वप्न पडले. एक चतुर्भुज रूप म्हणाले, केशव, तू मला 1000 नावांची हाक मारलीस, आता मी तुला एक नाव देतो, अजातशत्रू. उद्या सकाळी विहिरीचे तोंड उघडून बघ. सकाळी केशवाने झाकण हटवले. खाली मातीत दबलेली एक छोटीशी मडकी होती. उघडली तर 108 सोन्याच्या मोहरा. प्रत्येक मोहरावर ओम नमो नारायण नारायण असे लिहिले होते. केशवाने एकही मोहर ठेवली नाही. सरपंचाला बोलावून म्हणाले, हे गावाचे पाणी आहे, तर हे धनही गावाचे. यातून शाळेचे छत आणि दवाखाना बांधा. तिसरा चमत्कार. श्राद्धाला आले पितर. भाद्रपद महिना. केशवांच्या वडिलांचे श्राद्ध होते. घरात तीळ ठेवायलाही पैसे नव्हते. शारदा चिंतेत होती. ब्राह्मण भोजनाशिवाय पितर कसे तृप्त होतील? केशव म्हणाला, आपल्याकडे विष्णू सहस्रनाम आहे, ते सर्वात मोठे भोजन आहे. त्याने अंगण सारवले. केळीची पाने पसरली. पानावर फक्त तुळशीचे दल आणि गंगाजल ठेवले. स्वतः बसून पाठ करू लागला. यज्ञ महेजक्ष कर्तृ सत्रम सताम गतीम. पाठ जेव्हा 900 नावावर पोहोचला तेव्हा वारा सुटला. अंगणात सुगंध पसरला. केळीच्या पानावर बघता बघता 56 भोग सजले. मालपुआ, खीर, पुरी, कचोरी, 10 प्रकारच्या भाज्या आणि पानासमोर तिथे धुसर सावल्या बसल्या होत्या. केशवाने ओळखले. त्याचे वडील, आजोबा, पणजोबा सगळे तृप्त होऊन जेवत होते. सर्वात शेवटी वडिलांचा आवाज आला, बाळा, तू आम्हाला वैकुंठाचे भोजन दिलेस, आता तुझे घर कधीच रिकामे होणार नाही. त्या दिवसापासून केशवाच्या घरातील धान्याचे भांडार कधी संपले नाही. तांदळाच्या गोण्या आपोआप भरून जायच्या.
आपोआप भरून जायच्या. परीक्षा लक्ष्मीजी स्वतः आल्या. परीक्षा घेतली म्हणजे बातमी पसरली. तशी दूरदूरून लोक येऊ लागले, काही दर्शनाला, काही परीक्षा घ्यायला. कणखलहून एक धनाढ्य शेठ आला. हिऱ्यांचा हार घेऊन आला. पंडितजी, 1 कोटीचा हार आहे. जर तुमचे नारायण खरेच असतील तर हा हार माझ्या हातून उडून विष्णूजींच्या मूर्तीच्या गळ्यात जावा. केशवाने हाराला स्पर्शही केला नाही. डोळे मिटून पाठ केला, अच्युतः प्रथितः प्राण प्राण प्राणदो वासना अनुज. तेव्हाच वाऱ्याची झुळूक आली. शेठच्या हातून हार उडाला आणि घरातील मंदिरात ठेवलेल्या शाळीग्राम शिळेच्या गळ्यात जाऊन पडला. शेठ गुडघ्यावर पडला. त्याच रात्री केशवाच्या स्वप्नात एक स्त्री आली, कमळावर बसलेली, हातात कमळ, हिरे मोत्यांनी मडलेली. म्हणाली, मी लक्ष्मी आहे, नारायणाने मला पाठवले आहे. माग केशव, काय हवे? धन, वैभव, राज्य. केशव हात जोडून म्हणाला, माते, मला काही नको, फक्त इतके वरदान दे की जोपर्यंत मी विष्णू सहस्रनाम वाचेन तोपर्यंत माझ्या दारातून कोणी उपाशी दुःखी परत जाऊ नये. माझे घर नाही, माझे मन तुझे मंदिर बनव. लक्ष्मीजी हसल्या. तथास्तु, तू मला जिंकलेस केशव. जिथे नारायणाचे नाव आहे तिथे मी दासी बनून राहील. सकाळी उठला तर पाहिले त्याचे मोडके घर आता संगमरवरी महाल बनले होते. पण केशवाने महालाच्या फक्त एका खोलीत राहणे मान्य केले. बाकी संपूर्ण घर नारायण सेवाश्रम बनवले, जिथे रोज 500 लोक जेवायचे, आजारांवर उपचार व्हायचे, मुलांना संस्कृत शिकवले जायचे. आता अंतिम चमत्कार, मृत्यूवर विजय. 25 वर्ष उलटली. केशव आता 60 वर्षाचा झाला. एक दिवस यमदूत आला, न्यायला आला. म्हणाले, पंडित, आयुष्य संपले, चल. केशव म्हणाला, अजून माझ्या पाठाचे 108 नाव बाकी आहे, इतका वेळ मिळेल का? यमदूत हसले, वेळ आमचा दास आहे. केशवाने पाठ सुरू केला, सर्व प्रहणायुधो ओम नमो इति. अंतिम नावावर येताच संपूर्ण घर प्रकाशाने भरून गेले. शंख, चक्र, गदा, पद्मासह स्वतः नारायण प्रगट झाले. यमदूत घाबरून मागे सरकले. विष्णूजी म्हणाले, ज्या जिव्हेने रोज माझी 1000 नावे घेतली तिच्यावर यमाचा कोणताही जोर नाही. केशव, तू देहातून मुक्त आहेस, पण इच्छा असेल तर काही दिवस अजून जगात राहून माझे नाव प्रसारित कर. केशवाने वरदान मागितले, प्रभू, मला काही नको, फक्त जिथे जिथे तुमचे सहस्रनाम गायले जाईल तिथे कोणतेही दुःख, दारिद्र्य, आजार नसो, एवं मस्सू. म्हणून भगवान अंतर्धान झाले. म्हणतात, केशव मिश्र 120 वर्ष जगले. ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्यांच्या आश्रमावर आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. त्यांची पोथी आजही काशीपूरच्या नारायण मंदिरात ठेवलेली आहे. जो कोणी श्रद्धेने 1 वेळा पाठ करतो त्याच्या घरातील सर्वात मोठे संकट टळते. गोष्टीचे सार, नामात शक्ती आहे. देवाचे नाम फक्त शब्द नाही, साक्षात ऊर्जा आहे. रोज प्रेमाने घेतले तर दगडही वितळेल. नियत स्वच्छ असावी. केशवाने चमत्कारासाठी पाठ केला नाही, नारायणाच्या प्रेमात केला, म्हणून लक्ष्मी दासी बनून आली. जो वाटतो तोच मिळतो. केशवाने सोन्याच्या मोहरा, घर, अन्न सगळे वाटून दिले, म्हणून त्याचे भांडार कधी रिकामे झाले नाही. विष्णू सहस्रनाम फक्त स्तोत्र नाही, वैकुंठाची शिडी आहे. जो रोज एकदा तरी वाचेल त्याच्या घरी नारायण स्वतः चमत्कार बनून उतरतात. ओम नमो भगवते वासुदेवाय.